एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। सो आज आहे अक्षय तृतीया आणि सूरज सकाळीच ऑफिसला गेलेला आहे। अक्षय तृतीया यावेळेस आली आहे वीकडे मध्ये, त्यामुळे आम्हाला तर सुट्टी नाही आहे अँड ज्या लोकांना सुट्टी आहे त्या लोकांची तर मजाच मजा आहे। बट तरी सुद्धा अक्षय तृतीया हा असा सण आहे, हा असा दिवस आहे की शुभ मुहूर्तापैकी एक आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी सूरजच्या आणि माझ्या मॅरिड जर्नीची सुरुवात झाली होती। जर बऱ्याच लोकांना माहित नसेल तर अक्षय तृतीयाच्या दिवशीच सूरजचा आणि माझा टिळा झाला होता। ऑफिशियली आमचं जे लग्न आहे ते ठरलेलं होतं, आमचा प्रवास सोबत सुरू होणार होता। सो हा दिवस तर मी कधीच विसरू शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये आणि ऑलमोस्ट आता त्या गोष्टीला 2 वर्ष जाऊन गेली आहेत अँड खूप छान वाटतंय। आणि तो दिवस आहे ना अजूनही माझ्या म्हणजे आम्ही विचार केलेला त्यावेळेला आम्ही होळीला करणार होतो टिळा आणि कोविड चालू होता त्यामुळे कमी लोकांमध्येच करणार होतो, पण नंतर मग ते डिले होत होत असं झालं की मग परत रिस्ट्रिक्शन्स लागले आणि मग अशा सगळ्या गोष्टी झाल्या अँड फायनली आमचा टिळा जो ठरला होता तो अक्षय तृतीयाच्या दिवशी ठरलेला। आणि असं झालं की अक्षय तृतीयाच्या दिवशी कुठला मुहूर्तच बघावा लागत नाही। अक्षय तृतीया हा दिवसच खूप ऑस्पिशियस असतो, खूप प्युअर असतो आणि या दिवशी जर आपल्याला कुठलंही शुभ कार्य सुरू करायचं असेल, कुठल्याही कार्याला सुरुवात करायची असेल तर ते आपण काम करू शकतो ह्या दिवशी आणि सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात। ते तर सगळ्याच गोष्टी शुभच असतात, सगळे दिवसच शुभ असतात, पण तरी असं बोललं जातं की अक्षय तृतीयेचा दिवस हा अजून स्पेशल असतो आणि आमच्यासाठी तर तो अजूनच जास्त स्पेशल झालेला आहे। करता करताच आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे। सो सूरज ऑफिसला गेलाय जसं मी आधीच सांगितलं, मी माझं थोडंफार काम आटपणार आहे आणि त्याच्यानंतर जाऊन आईंना मदत करणार आहे, कारण काय आम्ही करणार आहोत आज खापरावरच्या पुरणपोळ्या। आणि मुंबईमधल्या लोकांसाठी खापरावरच्या पुरणपोळ्या ही काहीतरी वेगळीच गोष्ट आहे। मुंबईमध्ये जे नॉन खानदेशी लोक आहेत त्या लोकांनी खापराच्या पुरणपोळ्या कधीच बघितलेल्या नसतील अँड येस मी सुद्धा बघितलेल्या नव्हत्या आणि लग्नानंतर मी फर्स्ट टाइम आईंकडे आल्यानंतर खापराच्या पुरणपोळ्या बघितल्या आणि मी प्रेमात पडली आहे त्याच्या। मी पुरणपोळी जास्त पुरणपोळी पर्सन नाही आहे, इतकं मला गोड आवडत नाही, बट पुरणपोळी ती पण खापरावरची मी खूप आवडीने खाते आणि आपण ते सुद्धा बघणार आहोत। सो मी पटापट काम आटपते आणि नंतर आपण लागूया पूजेला। अक्षय तृतीया तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि अक्षय तृतीया म्हटलं की 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त असं मानलं जातं। तर ह्या दिवशी पितरांची पूजा होते आणि घागर पुजली जाते आणि ह्या दिवसापर्यंत कोणी आंबे खात नाही, पण आजपासून आंबे खायला सुरुवात करतात बऱ्याच ठिकाणी। तर आंब्याला खूप आज महत्त्व आहे। आणि पुरणपोळी, आता आमच्या खानदेशात खापराची पुरणपोळी फार फेमस आहे, तर आज मी तीच करणार आहे, खापराची पुरणपोळी ते सांगते। आता मी हा 1 किलो मैदा घेतला आहे आणि त्याचा अंदाज असा असतो की 2 किलो मैद्याला 1 मूठ असं मीठ असतं, मिठावरच अवलंबून असतं सगळे। तर बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, तर मी मिठाचाच अंदाज हा मुठीचा घेते। हे असं घ्यायचं। आता 2 किलोला एवढं मीठ लागतं तर त्याचं मी हाफ करणार 1 किलोसाठी। एवढं मीठ मी याच्यात घालणार आहे। सो ही खापरावरची पुरणपोळी करताना हे जर प्रमाण चुकलं तर पुरणपोळी फसते। सो त्यामुळे हे जे प्रमाण जे आईने सांगितलं हे प्रॉपर असलं पाहिजे, तरच तुमची पुरणपोळी खापरावरची पुरणपोळी परफेक्ट होऊ शकेल। तर आता याच्यात मीठ टाकले, मीठ आणि आता थोडीशी चवीला साखर टाकतात, म्हणून साखर टाकायची, त्याच्याने थोडी शायनिंग चांगली येते पोळीला। तर अगदी थोडीशी हे सगळं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये तेलाचं मळ घालायचं। खापरावरची पुरणपोळी खानदेशामध्ये खूप फेमस आहे, प्रत्येक सणाला करतात ते, प्रत्येक सणाला करतात, पण मुंबईच्या लोकांना जास्त आयडिया नाहीये त्याची। जे खानदेशी आहे त्या लोकांना ऑब्व्हियसली माहितीच असेल, पण मला सुद्धा माहित नव्हतं आणि इथे ह्या घरी आल्यानंतर मला पहिल्यांदा मी खापरावरची पुरणपोळी बघितली सुद्धा आणि खाल्ली सुद्धा।
प्राचीच्या मम्मीलाही खूप आवडते खापराची पोळी. त्यांना तर खूप आनंद होतो मी पोळी करते ना, त्याला एवढं कौतुक वाटतं की बापरे एवढी मोठी पोळी घेता हातावरती. आमच्यातल्या लोकांनी कधीच बघितली नाही अशी पोळी. आमच्याकडे पोलपाटावरती तेलावरच्या पोळ्या करतात. प्रत्येक भागात वेगवेगळं असतं. त्याची करायची पद्धत पण वेगळी आहे आणि त्याची टेस्ट सुद्धा वेगळी लागते, मस्त लागते. आणि प्राचीला ऍक्च्युली गोड आवडत नाही पण पुरणपोळी आवडीने खाते. आणि ही असली तर खाते, खापल्यावरची असली तर खाते. तव्याची पुरणपोळी ती माझ्या हातची पण नाही खात. सो तोपर्यंत आपण इथे हे पुरण शिजून ठेवलंय. हा मैदा भिजवायचा आणि मग असे दाखवलं जे बीट आपण टाकलं होतं त्यातलं थोडंसं उरलं होतं. हे 2 किलोचं प्रमाण सांगितलं होतं, त्यातलं 1 किलोसाठी काढलं, 1 किलोचं मी बाजूला ठेवलं. ते काही यूज नाही करणार आहे. आणि जे थोडंसं उरलं होतं त्याच्यात मीठ टाकणार आहे. आणि त्याच्यामध्ये मिठामध्ये थोडंसं तेल घालायचं. थोडंसं पाणी असं मिक्स करायचं आणि हे गोळा असं मळून घ्यायचं. असं हा भिजवल्यानंतर असा आपटायचा. असा आवाज आला की समजायचं मैदा छान भिजवला. त्याच्यावर आता ओला कपडा टाकायचा. असा ओला कपडा झाकून ठेवायचा, त्याला ओढू द्यायचं. तोपर्यंत आपण उरलेलं मीठ कसा इथून आवरून घेऊया. तर आपण अर्धा किलो पुरणाची डाळ शिजवली होती, म्हणजे चण्याची डाळ. आणि आता ते शिजून झालं तर कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेतल्या. आणि ती वाफ गेल्यानंतर मी ती डाळ काढून घेतली अशी चाळणीमध्ये. आणि कटाच्या आमटीसाठी कोणी आमच्याकडे सार म्हणतात, तर इकडे कटाची आमटी म्हणतात. तर हे कटाची आमटीसाठी मी काढून घेतले, पाणी आहे त्याचं डाळीचं. आणि डाळ त्याच्यात फोडणीला वगैरे. आणि ही घेतली डाळ घोटून घेतली. आणि याच्यामध्ये मी 1/2 किलो गूळ आणि 1/2 किलो साखर घातली. तर त्या गुळ असा विरघळतो बघा, बारीक तुकडे करून घातलाय. आणि हे सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं घोटून घ्यायचं हे. आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं. जोपर्यंत असे त्याची शिंतोडे उडत नाही तोपर्यंत हे छान शिजवून घ्यायचं. नंतर हे मग चाळणीतून चाळून काढायचं. आणि म्हणजे पुरणाची चाळणी मिळते त्याच्यातून ते चाळून काढायचं, म्हणजे हे पुरण तयार होतं. आता हे जे पीठ रेडी झालंय त्याचे अशा प्रकारे हे मांडे करून घ्यायचे. हुंडे करून घ्यायचे. आणि ती हुंडे करायची पद्धत सुद्धा वेगळी आहे. मी लास्ट टाइम ट्राय केलेलं. जमलेलं तिला करायला मिळत नाही प्राचीला. मध्ये मध्ये ते शूट करते कारण तिची आज मीटिंग आहे, ऑफिस चालू आहे. तर मध्ये मध्ये येऊन करते बिचारी, वेळ मिळेल तसा. तिला हाऊस भरपूर आहे. ती आई करता तर मी पण करते मदत आईला, पण तिला जमतच नाही. आज तर अजिबातच जमत नाही आहे. थोडंसं काम ठेवून मी सुद्धा आली आईंना मदत करायला. मदत म्हणण्यापेक्षा तिला खूप आवडते, करायला खूप आवडतं. येते मध्ये मध्ये करायला. आजकाल सुट्ट्या पण देत नाही कामामध्ये. आजकाल तुला संडेला सुट्टी नसते. IPL कधी संपतील काय माहिती. IPL संपले की IPL 12-12:30 संपले की आमची प्राचीचे ऑफिस संपतं. इथं पोळ्या करायला पैसे कशा घ्यायच्या हातावर. आज वेळ मिळाला तर आजच तर आता ब्रेक दिले तर आपलं थोडासा परत फायनली तुझ्या पोळीपुरतं झाली. तुझ्या माझ्या सूरजला द्या माझ्या. हां
आमचं ऑफिसचं काम सुद्धा झालंय आणि तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं आम्ही केलेल्या आज खापराच्या पुरणपोळ्या आणि खूप अप्रतिम झालेल्या, खूप सुंदर झालेल्या आणि खाऊन असं मन तृप्त झाल्यासारखं झालं. आणि यस, दिसायला जेवढं सोपं दिसतं, बघायला जेवढं सोपं दिसतं त्याच्यापेक्षा खूप अवघड आहे आणि खूप मेहनत लागते. आणि आपण असं म्हटलं की पुरणपोळ्या म्हटलं की एक आणि दुसरी करून चालत नाही, त्या खूप साऱ्या कराव्या लागतात, कारण का त्याला भिजवायचं प्रमाण आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अँड खरंच खूप मेहनत आहे त्या गोष्टी करण्यामध्ये. आणि ज्या लोकांना येतात त्या लोकांनी लिटरली त्यांच्यावरती खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून त्या लोकांना येतात. अँड होपफुली मी सुद्धा शिकेल खापरावरची पुरणपोळी कशी करायची ती, आणि मी प्रयत्न करणार आहे शिकायचा. सो लेट सी मी कधी ट्राय करणार आहे ते, कधी मला बनवता येणार आहे खापरावरची पुरणपोळी ते, पण नक्की प्रयत्न करेल मी शिकायचा सुद्धा, कारण की मला ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात. आणि आपण कितीही मॉडर्न असलो तरी आपल्या परंपरा, आपल्या ज्या प्रथा आहेत, रूढी आहेत, त्या सगळ्या आपण जपल्या पाहिजेत, त्या सगळ्या आपण पाळल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. अँड येस, आता सूरज येईल, सूरज आल्यानंतर लेट सी त्याला पण पुरणपोळी खायला देऊ आम्ही. अँड दीदीला सुद्धा बोलवलेलं आहे, पण आय एम नॉट शुअर तिचं पण ऑफिसचं काम झालंय का नाही. तिचं ऑफिसचं काम लवकर झालं तर ती सुद्धा येणार आहे पुरणपोळी खाण्यासाठी. लाल मिरची पावडर, गरम मसाला, जिरा मोहरीची फोडणी दिली. तर याला चवीसाठी गोड आंबट चव येण्यासाठी म्हणून ही चिंचेची चटणी पण घालतात. काय बोलता आई? काय नाही बसली यार, मग बसली आज चिंचेची चटणी आई बघतात त्यांचा रेसिपीचा व्हिडिओ. हा, मला सकाळी वेळेस नाही मिळाला बघायला. पूजा ऍक्च्युली लग्नाचा स्वयंपाक आता बघूया त्याला टिप ठेवायची एक जोड. आता ही डाळ आज आम्ही दुपारी गरम गरम पोळी खाल्ली. पण सूरज नव्हता, सूरज गेला होता ऑफिसला. आता तो येतोय म्हणून त्यासाठी आता आम्ही गरम पोळी करतोय. तर ते आता ह्या पद्धतीने करतोय. खापर नाही ठेवलंय, तूप टाकून गरम करतोय. या आहेत पुरणपोळ्या. तेच बोलत होती, पुरणपोळ्या दिसायला अशा दिसतात, खायला मजा वाटते, पण करायला खूप मेहनत लागते आणि उन्हाळ्यात अजिबात नको वाटते. खूप गरमी, खूप गरमी. आणि मला ही अशी वाली पुरणपोळी जास्त खायला आवडते. हिला दुसऱ्या दिवशी शिळी गरम पोळी आवडते. तिला ताजी केलेली नाही आवडत. थोडी थंड झाली किंवा दुसऱ्या दिवशी शिळी तूप टाकून गरम करून दिली की मग आवडते. मला खूप आनंद आहे, प्राची खाते पुरणपोळी गोड मध्ये, म्हणजे ती अजिबात काही खात नाही गोड, आणि हे खाते मध्ये मला खूप आनंद आहे. सो सूरज आता येईलच ऑफिस. सूरजचं ऑफिसला गेल्यावरतीचं रुटीन आहे. सूरज इकडे खारघर मध्ये जवळ आला की फोन करून सांगतो मी आलोय, जेवण रेडी ठेवा. तर आम्ही आज केली ती कटाची आमटी, जेवण रेडी होतो. सूरज येईल त्याला वाढते. अरे वाह, काय स्पेशल? समथिंग स्पेशल. सूरज ते खाणार नाही बाप्पा. सूरज पुरणपोळी आणि पुरणपोळी आणि दूध खाणार ना. सारा आवडतो. ये लवकर चेंज करून. सूरज आला आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांची जेवणं झाली आहेत. अँड आजचा दिवस तर खूप छान गेला, म्हणजे कामामध्ये गेला, बट फेस्टिवल असला की छान वाटतं. अशाच दिवशी काहीतरी वेगळं करता येतं, नाही तर आपलं रुटीन तर चालूच असतं. आणि बायकांना तर रुटीन फॉलो केल्याशिवाय ऑप्शनच नसतो. कितीही काही असलं, कितीही फेस्टिवल असले, किती स्पेशल दिवस असला तरी रोजची कामं ही असतातच आणि त्याच्यासोबत एक्स्ट्राची सुद्धा असतात. आणि आपण सगळंच ते खुशी खुशी आनंदाने सगळ्या गोष्टी करत असतो.
अँड येस, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अँड आता खूप लेट झालाय सो आम्ही झोपणार आहे. तर आजचा ब्लॉग मी आता इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.